नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. शोभा म्हणते, अरे शोभू, तुझ्या बायकोला दाब, ती काय बोलते तिला तरी कळतंय का? तू तिला जरा सांग कसं बोलायचं, कसं वागायचं. तेव्हा शोभू म्हणतो, श्रावणी तू बरोबर बोलती, मला आवडतंय, तुझे वागती बोलती ना, मला खरंच आवडतंय. अगो बाई, म्हणजे तू आता तिची बाजू घेणार? हो शोभाताई, ती जे बोलती ना ती अगदी बरोबर आहे, तिची बाजू घ्यायलाच लागणार आणि मी घेणार. तुझा नवरा तुझ्या वडिलांना नाही नाही ते बोलला, काहीच बोलली नाही का त्याला तू? अगं बापाची जरा सुद्धा प्रेम दया माया काहीच नाहीये का? नवऱ्याच्या बाजूने हो हो केलंस, नवऱ्याला उत्तर दिलं नाही की माझा बाप तसा नाहीये. काय आहे शोभाताई, आणि वर तोंड करून आम्हाला शहाणपणा शिकवतीस का घरात? श्रावणी बोलली, तू जे बोलली नाही ना ते श्रावणी बोलली अण्णांच्या बाजूने. श्रावणी जे बोलली त्यावर विश्वास आहे आणि मला ते पटतंय. हे तू करायला पाहिजे होतं, ते श्रावणीने केलंय. शोभी तनतन तनतन करत असते. शोभी म्हणते, आई बघितलं का श्रावणी किती बोलली, शुभू किती बोलला, आणि तू फक्त बघ, तू काहीच करू नको. आम्हाला बोलू दे, अपमान करू दे, काहीच करू नको. तू काहीतरी सुनाव, काहीतरी यांना त्यांची तोंड बंद कर की. श्रावणी म्हणते, शशांक भाऊजी सांगा ना पटकन, कुठे जेवायचंय, घरात बसायचंय की बाहेर बसायचंय? पटकन ताट वाढून देते मी. ए श्रावणी, कुणाशी बोलती कळतंय का? घरचा जावई आहे, जावायचा मान काय असतो, कसा द्यायचा असतो, काहीच माहित नाही का तुला? म्हणते, जावई आहात ना, आम्ही सगळे मान देतो सुद्धा, पण तुम्ही जर तुमची मर्यादा सोडणार असेल तर आम्ही का मर्यादा धरू? जी जागा तुम्हाला दाखवायला लागणार ना, त्याच्याशिवाय तुमची अक्कल कशी जागेवर येणार? सगळ्यात महत्वाचं, जो माणूस माझ्या सासऱ्यांना मान देत नाही त्या माणसाची जागा घराच्या बाहेर आहे, घराच्या आत नाही. कळालं? पहिलं आणि शेवटचं सांगते. कसं आहे ना भाऊजी, मान हा मागून मिळत नसतो, समोरच्या बरोबर आदराने वागून रिस्पेक्टफुली राहून तो मिळवायचा असतो. तोंडाने मागून मान कधीच मिळत नाही. हो, यांना भूक नाही, आपल्याला भूका लागल्यात ना, आपण जेवायला बसूया. तू बस जेवायला, मी अण्णांना बोलवते, मग आपण सगळे सोबत बसूया. शुभू आणि श्रावणीने त्या शशांकची अशी जिरवलेली असते ना की शोभीची आणि शशांकची बोलतीच बंद करून टाकलेली असते. त्याला आता इग्नोर करतात आणि सगळे आता ताटं वाढून घ्यायला लागतात. श्रावणी म्हणते, मी अण्णांना बोलून आणते, तोपर्यंत तुम्ही खाली बसा, मी आलेच. लगेच शशांक म्हणतो, ए शशांक इतका निर्लज्ज असतो, इतका निर्लज्ज भिकारड असतो. तो म्हणतो, कसं आहे ना, जेवणाचा अपमान नको म्हणून सासरे बुवांबरोबर जेवायला तयार आहे. आता त्याचा इगो हर्ट होत होता की सासरे बुवांबरोबर मी कसं जेवणार, आणि आता निर्लज्जपणे म्हणतो की मी जेवायला तयार आहे. शोभी म्हणते, काय आत्ता नाही, आणि लगेच हो म्हणायला लागले. अहो काय, एवढं सुनावलं, एवढा अपमान केला, तरी सुद्धा इथे बसून जेवायचंच आहे का? तरी मान ठेवा, तुम्ही तुमचा ठेवा म्हणजे बाकीचे ठेवतील तुमचा. ए शोभे गबस, जेवणाच्या ताटावर कसला आलाय ग मान शोभे? जेवणाच्या ताटावर पहिले जेवणाचा मान, मग बाकीचं बघूच. सासूबाई लगेच हसतात. सासूबाई म्हणतात, हो हो हो, अगदी बरोबर, अगदी बरोबर. तो इथेच बसून जेवतो, बाहेर येणाऱ्या जाण्याची नजर बरी नाही ना, मग इथेच बसून जेवतो. वाढ मला इथेच जेवतो. ते भाऊजी ताट वाढतीये जेवायला, पण परत माझ्या सासऱ्यांच्या बरोबर या भाषेत असं बोलायचं नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. समजूतदारपणा दाखवला, माघार घेतली म्हणून काही पण ऐकून घेणार नाही, आधीच सांगून ठेवतो. कोबाड चालवायच्या आधी ना लक्षात ठेव, हे भाड्याचं घर आहे. श्रावणी म्हणते, हो आहे ना भाड्याचं घर, पण भाड्याचे पैसे तुम्ही देता का? आम्हीच भरतो ना. शुभू कष्ट करतो आणि पैसे भरतो, तुम्हाला नाही मागत रुपया. म्हणतो दुसरा मुद्दा, जरी भाडं भरतोय मी ठीक आहे, पण घर माझ्या अण्णांचंय, त्यांच्या सहवासात राहता यावं ना म्हणून इथे राहतोय, आणि हे सगळे कष्ट उपसतोय मी फक्त आणि फक्त माझ्या अण्णांच्या सहवासात राहता यावं ना म्हणून. श्रावणी म्हणते, मी जाते, अण्णांना बोलून आणते, मग आपण सगळे सोबत जेऊ. अण्णा येत नाही तोपर्यंत कुणीच जेवायचं नाही, पहिलं आणि शेवटचं सांगते. कुणी जरी जेवायला बसलं तर माझ्या इतकं वाईट नाही. श्रावणी आलेली असते, बाबा जेवायला चला ना. अण्णा इतके रडायला लागतात, मला नाही जेवायचंय तुझा. श्रावणी म्हणते, हे बघा अजिबात रडू नका, जेवायला येऊ नका, पण रडू नका. मुलीचं सुद्धा ऐकणार नाहीये का? मुलगी एवढ्या प्रेमानं म्हणतीये बाबा जेवायला चला, तर नाही म्हणताय म्हणजे माझा अपमान करताय का तुम्ही? म्हणते, मला थोडंसं बोलायचंय तुमच्याशी, चालेल का, बोलू का? अण्णा रडत असतात. अण्णा म्हणतात, कोणाशीच बोलायची इच्छा नाहीये, मला नाही बोलायचंय. बाबा थोडंसं बोलायचंय, बोलू द्या की, जास्ती वेळ नाही घेणार. सख्या बाबांनी जर कायमचे लाथडले, आता तुम्ही सुद्धा लाथडणार आहात का? माझ्या शब्दाला मान देणार नाही आहात. शोभी आलेली असते. शोभी म्हणते, झालं का? झालं. बाहेर मोठेपणा करत होती, लय शहाणपणा करत होती, अण्णांना घेऊन येतो. आलेत का अण्णा? झालं का शहाणपणा करू? मला माहिती ना, आमचे वडील येते, एखादी गोष्ट त्यांच्या डोक्यात गेली ना की ते ऐकत नसतात, लवकर ते ऐकणारच नाही. म्हणजे नाहीच, त्यांच्या डोक्यातून जोपर्यंत ती गोष्ट बाहेर जात नाही तोपर्यंत ते काय ऐकत नसतात. श्रावणी आता रागाने उठते आणि शोभीच्या समोरून उभी राहते. मी उठते आणि शोभीला म्हणते की, शोभाताई, अण्णांशी एकट्यात बोलायचंय, बाहेर थांबायचं, मला एकटीला बोलायचंय. शोभी आता निर्लज्जपणे लगेच बाहेर निघून गेलेली असते. श्रावणी डोक्यालाच हात लावते, किती निर्लज्जपणाचा कळस हा. श्रावणी आता परत शांत भाषेत अण्णांशी बोलायला लागलेली असते. श्रावणी म्हणते, का हो, तुमच्या मुलीकडे बघायचं पण नाहीये? ज्या मुलीचा तुमच्यावर खूप खूप सारा विश्वास आहे तिच्याकडे बघायचं सुद्धा नाहीये? मला माहिती तुम्ही सध्या खूप एकटे पडले आहात. आरोप लावलेत ना, त्याच्याने तुम्हाला जगावं असं वाटत नाहीये, जीव द्यावा की काय असं वाटतंय. खूप घाणेरडे विचार येत आहेत मनात, बरोबर ना? हे जग सोडून जावं, हे लोक सोडून जावी, हा समाजच नकोय, खूप सारे विचार येतात आणि अगदी एकटे पडलात तुम्ही. तुमचं कोणीच नाहीये जवळचं असं वाटायला लागले, बरोबर ना? एकटे झालात तुम्ही. अण्णा आता अजूनच रडायला लागलेले असतात. श्रावणी इतकी प्रेमाने बोलत असते, समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते, आणि आता रडत असते आणि म्हणते, मला सुद्धा तुमच्यासारखं सेम अशीच फिलिंग येत होती. जेव्हा बाबांनी घरातून हकलून दिले धक्के मारून, आणि परत कधीच घरात यायचं नाही असं सांगितलं होतं,
मला एक्झॅक्टली असंच वाटलं की मी सुद्धा जीव देऊन टाकावा आणि हे जगणंच नकोय मला. त्याची पायरी चढायची नाही, माझ्याशी नातं तोडलं, बोलायचं नाही, काही संबंध नाही. मलाही असं वाटलं की मी एकटी झालीये, एकटीच राहिलीये, आता माझं कोणीच नाहीये किंवा हे सगळंच संपलंय आता. लहानपणापासून बाबाने ढुंकून सुद्धा बघितलं नाही, कधी लहानपणचे लाड केले नाही, कधी प्रेम दिलं नाही, मला कधी बोटाला धरलं नाही, तर कधी माझे लहानपणची हौस भागवली, काहीही केलं नाही. मी मात्र फक्त आणि फक्त त्यांच्याकडे माझ्या एकाच शब्दासाठी तरसत होते, केविलवाण्या नजरेने त्यांच्याकडे बघत होते. कधीतरी हे प्रेमाने बोलतील, कधीतरी प्रेमाने वागतील, कधीतरी माया करतील. शेवटपर्यंत मी अपेक्षा करत होते की सगळं छान व्यवस्थित होईल. ज्या गोष्टीची आयुष्यभर वाट बघितली ना बाबा, मी क्षणासाठी आयुष्यभर मी जगत राहिले. कधी असं वाटतं की जगण्याला अर्थ काय. आयुष्यभर बापाने कधी हाक मारली नाही प्रेमाने, डोक्यावरून कधी मायाचा हात फिरवला नाही, मुलगी म्हणून कधी स्वीकारलं नाही. या जगण्याला अर्थ काय बाबा. जगूच नाही, जीव देऊन टाकावं असं वाटायचं. सारखं असं वाटायचं की जगणारच नाहीये मी, आता मी जीव देऊन टाकतेच. मग काय, माझ्या आयुष्यात सगळी उथलपुथल झाली आणि शुभूशी लग्न झालं. शुभूशी लग्न कोणत्या परिस्थितीत झालं, त्यानंतर तमाशा कसा झाला, आणि मग या घरात लग्न करून आले. आणि या घरात लग्न करून आले त्यानंतरची परिस्थिती सगळीच तुम्हाला माहिती आहे बाबा. आणि म्हणते इथं आल्यावर तरी कुठे सुख आहे. सासूबाईंनी आणि शोभाताईंनी काही जगू दिलं नाही. रोज नरक यातना, रोज असं वाटायचं की मरून जावं. रोज नवीन ड्रामा, मिनिटाला नवीन टोमणी. काय शोभाताईने आणि आईने टॉर्चर केलं बाबा. आणि शुभू असायचा प्रत्येक वेळेला साथ द्यायला, मला खंबीरपणे आधार द्यायला तुम्ही आणि शुभू असायचा. तुमच्याकडे बघितलं की रोज एक नवीन दिवस जगण्याची उमेद निर्माण व्हायची. तुम्ही माझ्या पाठीशी असायचाच. एका बापाचं कर्तव्य कायम निभावलं. सुबाईनी, शोभाताईने प्रत्येक संकटाचं, म्हणजे घरावर मी आल्यानंतर जे काही संकट आलं, प्रत्येक संकटाचं खापर माझ्यावर फोडलं. सगळं काही तुझ्यामुळे होतंय. प्रत्येक गोष्टीला जबाबदार त्या दोघी मुद्दामून मलाच धरत गेल्या. का तर श्रावणी आल्यामुळे हे झालं, श्रावणीमुळे ते झालं. प्रत्येक वेळेला मला त्या टॉर्चर करत गेल्या, दोष देत गेल्या. मला एकही दिवस सुखाचा जगू दिला नाही इथे आल्यापासून. शोभाताई पान उतारा करायची एक संधी सुद्धा सोडत नाही, हे तुम्हाला सुद्धा माहितीये चांगलं, बरोबर ना. या जगण्याला काय अर्थ आहे. मी सुद्धा जीव देऊन टाकला तर किती सोपं होऊन जाणार ना. काहीच नको ना, मला टेन्शनच नको ना. आता बोलायला लागलेले असतात, श्रावणी असं बोलायचं नाही, या जगण्याला अर्थ नाहीये, जीव देऊन टाकावा. तू खूप धीराची आहे बाई, खूप धीराची. अण्णाने हात दिलेला असतो श्रावणीच्या हातावर आणि तिला आधार दिलेला असतो. खरंच मी धीराची आहे. हो श्रावणी, खूप धीराची आहे तू जे सहन करते ना ते कोणीच सहन नाही करू शकत ना. म्हणता तू धीराची आहे आणि खचून जायचं नाही. अण्णा तुझ्या पाठीशी आहे, म्हणजे आहे अगदी खंबीरपणे. सानिका सुद्धा गोड वागायला लागली ना तुझ्याशी. आम्ही आहोत की तुझ्या बरोबर. त्या दोघींनी तुला त्रास दिला, तुला काय फरक पडतोय. काहीच फरक नाही पडला पाहिजे. आम्ही तिघी तुझ्या बाजूने आहोत ना बाळा. तू खूप चांगली आहे श्रावणी, खूप चांगली. म्हणतात माझ्या बायकोच्या पण मनात काही नसतं ग कपट. तिची चूक तिला कळतीये, फक्त ती दाखवत नाहीये. सगळं तिला कळतंय, लक्षात येतंय, पण ती दाखवत नाहीये. सासूही ना इगो आड येतोय. काळजी करू नको बाळा, एक ना एक दिवस ती सुद्धा तुझ्याशी चांगलं वागेल, म्हणजे वागेलच, हा शब्द आहे माझा. पण तिची चूक कळल, ती पण तुझ्यावर मनापासून प्रेम करत, तुला जी हवी ती आई तुझी तुला परत मिळेल. तू वाट बघ फक्त, हे होणार म्हणजे होणारच. अण्णाने खूप छान असं श्रावणीला समजून सांगितलेलं. मी म्हणते माझ्या चुकीचा विचार करू नको ना, सगळे माझ्याशी नीट वागतील ना, माझा सुद्धा आयुष्यात सोन्याचा दिवस येणार ना, नको ना मी असा वाईट विचार करू. अण्णा म्हणतात नाही, अजिबात वाईट विचार करायचा नाहीये, चांगलाच विचार करायचा आहे. सगळं काही चांगलंच होणार आहे. ही सगळे चांगलं वागणार आहे, माझा शब्द आहे. दिवस असे नाही राहत बाळा, दिवस हे बदलत जातात. फक्त धीर धरायचा. दिवस बदलता म्हणजे बदलतात ना. एक दिवस तुझा येणार आणि सगळे मनापासून प्रेम करायला लागतील, बघ माझा शब्द आहे. डोळे पुसते, स्वतःला सावरते आणि म्हणते बाबा तुमच्यावर जी वेळ आहे ना ती तरी कशी राहणार आहे, ती सुद्धा बदलणार ना. चांगला दिवस येणार म्हणजे येणार. सगळ्यांना खरं काय ते कळणार आणि तुमच्यावर जो आरोप आहे तो निघून जाणार. तुमच्यावर सुद्धा चांगली वेळ येणार म्हणजे येणार. बाबांचा हात हातात घेतलेला असतो आणि श्रावणी खूप समजावून सांगत असते अण्णांना. या सगळ्या डिप्रेशनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. असा चुकीचा विचार नका करू ना प्लीज, नका खचून जाऊ ना. जसं मला आता आधार दिला, मला सांभाळलं, तसं तुम्ही स्वतःलाही समजून सांगा की का चुकीचा विचार करताय तुम्ही. पासून घाबरून कोपऱ्यात का लपून बसलाय. काय कारण आहे लपून बसायचं, घाबरून बसायचं. काहीच नाही. तुम्ही काही केलंच नाहीये तर घाबरण्याचं सुद्धा कारण येत नाही. जीव मारून जगण्याचं काहीच कारण नाहीये. आपण जर काही केलंच नाहीये तर घाबरण्याचं सुद्धा कारण नाहीये. म्हणते बाबा माझ्यापेक्षा मोठे आहात, अनुभवी असतात. माझं काही चुकलं तर तुम्ही समजून सांगायचं. तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही मला मार्ग दाखवायचा, खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहायचं. समजून सांगणार असेल तुम्हाला तर कसं होणार सांगा बरं बाबा. त्यामुळे शहाण्यासारखं वागायचं आणि लगेच जेवायला यायचं. त्यांना धीर दिलेला असतो, आधार दिलेला असतो, समजूत काढलेली असते श्रावणीने. श्रावणी म्हणते बाबा घाबरायचं काहीच कारण नाहीये. तुमच्या मुलीनं विश्वासानं तिचा हात तुमच्या हातावर ठेवलाय, कळतंय का बाबा. एका मुलीची जी साथ असते ना आपल्या वडिलांना, तर घाबरण्याचं काय कारण आहे. काहीच कारण नाहीये. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी. अण्णा रडायला लागलेले असतात. अण्णा म्हणतात मला माफ कर पोरी, मला माफ कर. श्रावणी म्हणते बाबा वासा आता अजिबात रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. बस करा हे आता रडणं बिडणं.
अजिबात रडायचं नाहीये. आणि म्हणते आता हे सगळं संपलं, इथे सोडून द्यायचंय. आता ताट मानेनं बाहेर यायचं, आमच्या सगळ्यांच्या सोबत जेवायचं आणि 2 पोळ्या आहे ना जास्ती जेवायच्या. आता अण्णा डोळे पुसतात, स्वतःला सावरतात आणि म्हणतात ठीक पोरी ठीक, तू म्हणशील तसं बाई, तू म्हणशील ना तसं करायला तयार आहे. श्रावणीच्या चेहऱ्यावर इतकं गोड असं हसू आलेलं असतं आणि अण्णा सुद्धा हसायला लागलेले असतात. मी आता कोणाला घाबरणार नाही, ना माणसांना ना समाजाला ना कोणाला. मी चूक केलेली नाहीये ना, मग मी का घाबरू. मी आता घाबरतच नसतो. मी आता ताट मानेनं सगळ्यांच्या नजरेला नजर देऊन वागणार आहे, कारण मी काही केलेलंच नाहीये. सावनीने आपल्या श्रावणीने असा कॉन्फिडन्स आणलेला असतो अण्णांच्या मध्ये, असा कॉन्फिडन्स आणलेला असतो की ते गळून गेलेले रडणारे अण्णा नाहीसे झालेले असतात. एक कॉन्फिडन्स वाले अण्णा समोर आलेले असतात. आता बाहेर शशांक शायनिंग मारत असतो. अरे किती वेळ, पोटात कावळे ओरडायला लागले, काय चाललंय हे, येतात की नाही ते. तेवढ्या श्रावणी आलेली असते आणि श्रावणीच्या मागे अण्णा आलेले असतात. सगळ्यांनाच जबरदस्त असा धक्का बसलेला असतो की श्रावणीने अण्णांना आणलंच कसं. अण्णा आता कॉन्फिडन्स मध्ये बाहेर आलेले असतात. म्हणतात जावई बापू पण आलेत का. शुभ म्हणतो हो हो आलेत की ते नाही येणार तर कसं व्हायचं. त्यांची नीट खातिरदारी करा, त्यांना काही कमी पडतं कामा नये. काय हवं नको सगळं बघा बरं. जावई बापूंना आपले जावई ते. जावई म्हणतो टोमणा मारला का अण्णाने. शोभी म्हणते नाही 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 अण्णा टोमणा नाही, खातिरदारी करा असं म्हणताय हो. म्हणतात बसा घर जावई बापू, घर जावई बापू, बसा बसा. आता मात्र सगळे जेवायला बसलेले असतात. शुभू म्हणतो की मला तुझ्याशी जरा बोलायचे बाहेर आहे. तेव्हा श्रावणी शुभूशी बोलायला बाहेर जाते. श्रावणीमध्ये सानिका आधी अण्णांना ताट करून दे आणि मग बाकीच्यांना ताट कर. शुभू अण्णा बाहेर आले म्हणून इतका इतका खुश झालेला असतो. बाहेर येतो आणि श्रावणीला म्हणतो थँक्यू सो मच. अण्णांचं परिवर्तन केलं, मत परिवर्तन केलं, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. श्रावणी तुझे किती आणि कसे आभार मानू ना मला कळतच नाहीये. तू फार खुश झालेला असतो की श्रावणी त्यांच्या मनातली भीती काढून टाकली, खंबीरपणे उभी राहिलीस त्यांच्या पाठीशी. खूप खूप थँक्यू सो मच. इतकं मोठं ओझं कमी केलं ना तू माझ्या डोक्यावरचं की बस. कारण अण्णांना या सगळ्यातनं बाहेर आणणं म्हणजे एक मोठा टास्क होता आणि तो तू केलाय पार. बापरे थँक्यू सो मच. शुभ इतकं कौतुक करत असतो या श्रावणीचं. थँक्यू काय लावलंय रे, मला परक समजतोस का. अण्णा माझे सुद्धा आहेत, तुझे एकट्याचे नाहीयेत. शुभ आता जास्तीच लाडात आलेले असतो. शुभ म्हणतो श्रावणी एका ताटात जेवायचं का आपण. श्रावणी म्हणते ए काही पण लाडात येऊ नकोस हा. सगळ्यांच्या समोर एका ताटात. मी तुझं काहीच ऐकणार नाहीये. एका ताटात जेवायचंय म्हणजे जेवायचंय, काहीही झालं तरी. आणि कोणाला जळायचंय त्याला जळू दे. मी मात्र एका ताटात जेवणार म्हणजे जेवणार. मी काय ऐकत नसतो. आता सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली असतात आणि सगळं छान असं आजचा दिवस तरी पार पडलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रावणी नेहमीप्रमाणे काम करत असते आणि शोभी आलेली असते शायनिंग मारत. श्रावणी चहा कुठे आहे आमचा चहा. तेव्हा आता श्रावणी चहा घेते आणि शोभीच्या हातात कप ठेवते की घ्या तुमचा चहा. शोभी आल्या आल्या इतकी शायनिंग मारत असते. सकाळी सकाळी चहा लागतो नाही तर डोकं धरतं, तुला माहित नाही का. श्रावणी म्हणते हो देते, जरा धीर धरा. किती धीर धरायचा अगं, आमासनी चहा लागतो म्हणजे लागतो हा. आता तिथे शुभू असतो, अण्णा असतात, सानिका असते. सगळ्यांना हिची शायनिंग अगदी डोक्यावरनं चाललेली असते. पण शोभीची बडबड काय बंद होत नसते. ती मुद्दाम त्रास देत असते श्रावणीला की मला लवकरात लवकर आणि वेळेतच लागता चहा नाश्ता, तो लवकरच द्यायचा आहे. म्हणते चहाची वेळ निघून चाललीये. तेव्हा श्रावणी म्हणते बरोबर चहाची वेळ नाहीच की आता कुठे राहिली चहाची वेळ. म्हणते जरा वेळ थांबा, डायरेक्ट जेवायलाच वाढते. आता शोभी शायनिंग मारत म्हणते आम्ही चहा पिणार म्हणजे चहाच पिणार. श्रावणीने चहा दिलेला असतो शोभीला. शोभी तोंड असं वेडवाकडं करते आणि तो चहा घेते. हे काय चहा आहे शोभाताई, हा चहा पांचट चहा आहे, पांचट चहा, याला चवच नाही असतो का चहा. आता श्रावणी म्हणते मी रोज असाच चहा बनवते आणि सगळे हाच चहा पितात. वेगळा हवा असेल तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्यायचा होय की नाही, तुम्हाला आवडेल तसा दाखवायचा एकदा, मग कळेल ना कसं चहा पिता. आय जास्त शहाणपणा करायचं नाही आत्ताच सांगते श्रावणे, आणि जास्त बोलायचं नाही. मी दाखवा चहा बनवून म्हणजे आम्ही स्वतः जायचं किचन मध्ये आणि आम्ही स्वतः चहा बनवायचा. आम्ही काय करायली ना आम्हासनी नीट कळतंय बरं. श्रावणी तुझे सगळे नाटकं कळताय, मूर्ख समजू नको. आम्हासनी आम्हाला सगळी चक्कल आहे. बनवते, बनवण्याची काय गरज आहे, ऑलरेडी आहातच. उभी म्हणते श्रावणी गप्प बसा, डोक्यात जाऊ नको. बरा चहा बनवते, आज काय बनवलंय ग हे गरम पाणी. म्हणते गोड चांगलं नाहीये तब्येतीसाठी, आरोग्याकडे जरा लक्ष द्या. काय गोड गोड लावलंय हो. तू शिकवणार आरोग्याची काळजी कशी घ्यायची. अरे वा, म्हणजे आरोग्याचे धडे तुझ्याकडनं घ्यायचे. चहा बनवायला शिकली असती ना तर बरं झालं असतं. असा चहा करता येतो, मी असंच बनवणार, घ्यायचं तर घ्या नाही तर ठेवून द्या. तुझं बनवायचा आणि तूच प्यायचा. म्हणजे काय मला कटवती काय. चुकारपणा करायला मोकळी, रिकाम टेकडी कुठे तो बासा. काय चाललंय गे हे भनभन भनभन, तोंड बंद कर की जरा. शोभाताई श्रावणी बरोबर बोलायला लागली. उद्यापासून तुझा चहा आहे ना हवा तसं तू बनवून घेत जा. तिला शहाणपणा शिकवत जाऊ नको. नाही सगळ्या गोष्टी तुझ्या तू बनवायच्या, तिला शहाणपणा शिकवायचा नाही. काय कसं झालंय आणि काय कसं नाही झालंय. शुभू तू पण शांत राहा आणि श्रावणी तू पण एवढी टोकाची भूमिका घ्यायची नाही. काही झालं ना तरी शोभा या घरची मुलगी आहे, म्हणजे तुझी नणंद आहे आणि तिच्याशी कसं वागायचं काय तुला कळायला पाहिजे. एकदम तिला असं बोलायचं नाही, तिच्याशी असं वागायला जायचं नाही. म्हणते अण्णा मग काय करू दुसरं. चांगला चहा केला तरी ती कटकट आहेच का रोजची.
स्टार मधली शेफ आहे का मी परफेक्ट सगळं करायला? जे मिळतंय ते गपचूप खायचं की कशाला शहाणपणा शिकवतात मला त्या? मग मी तरी कशी वागू सांगा बरं तुम्ही? म्हणतात या वेळेला जरा गोड कमी झाला असेल म्हणून म्हटले असेल पांचट आहे, त्यात काय एवढं नाहीये. त्यांना फक्त बोलायचं कारण हवं असतं, हे असं हे तसं काही नाही, व्यवस्थितच झालाय चहा, पण फक्त मला काहीतरी टॉर्चर करायचं. तुम्ही परत काहीतरी बोलायला लागते. सानिका म्हणते एक मिनिट शोभाताई चहा दे इकडे, पिऊन बघते कसं झालंय बघू इकडे. बघ आता कळेल की चहा कसा झालाय. आता सानिका चहा पिऊन बघते आणि चहा पिल्यावर म्हणते श्रावणी खरं बोलू ना? श्रावणी म्हणते म्हणजे काय? खरंच बोल, मला खरीच अपेक्षा आहे. माहिती तू खोटं बोलणार नाही, तू सांग काय झालंय. शोभी म्हणते सांग सानिका तू खरं सांग. शोभाताई प्रत्येक वेळेला जरी खोटं बोलत असली, कांगावा करत असली, आत्ता खोटं बोलत नाहीये, चहा खरंच पांचट आहे. हेच तर बोलत होतो आम्ही हेच तर बोलत होतो की चहाला चवच नाहीये. पण तो झाला असेल पांचट, चहा मान्य करतो. चहा झाला असेल पांचट मान्य आहे. इथून पुढच्या कोणत्याच गोष्टी श्रावणी शोभाताईच्या करणार नाही. चहा असू दे, जेवण असू दे, कोणतंच काम ती करणार नाहीये. ती फक्त आपल्या सगळ्यांचं काम करणार. शोभाताईचं काम तिच्या हाताने ती एकटी करून घेणार. चला आता खूप सहन केलं आणि तुम्ही तिच्यावर खूप अन्याय केला, आता ती सहन करणार नाहीये. आता ती काही ऐकणार नाही म्हणजे नाही. सांगितलेलं कळतंय का? तू म्हणतो पहिलं आणि शेवटचं सांगतो, ती तुझं काहीच करणार नाहीये शोभाताई. तुझी कामं तूच करायची. कोंबडे मारणं, टॉर्चर करणं बासा, आता सहनशीलता संपली. म्हणता शुभ असं काय बोलायलाय? श्रावणी या घरची सून आहे म्हटल्यावर इथली कामं केलीच पाहिजे ना तिने. श्रावणी तू किती जरी माझ्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या तरी या वेळेला तुझ्या बरोबर मी नाहीये, मी शोभाच्या बाजूनी आहे. तू चुकली आणि तू चुकलीच आहे श्रावणी. अचानक पलटी मारतात आणि डायरेक्ट शोभाच्या बाजूनी असं सांगतात आणि श्रावणीला म्हणतात की मी तुझ्या बाजूनी नाही तर शोभाच्या बाजूनी आहे. तर अण्णा तर शोभाच्या बाजूने बोलत असतात. सानिका म्हणते हो अण्णा जे बोलताय ना ते अगदी बरोबर आहे, मी सुद्धा शोभाताईच्या बाजूनी आहे. शोभाताई उचलणार ना ग विडा, उद्यापासून तुझी कामं तू सगळी स्वतः करायची. त्या श्रावणीला काहीच सांगायचं नाही. तुझी सगळी कामं ना स्वतःच्या हाताने करून घ्यायची. आता मात्र शोभाला गाढवाला गोपाळ शेठ तसं गंमत झालेली असते. शोभाला अण्णाने आणि सानिकाने उंच असं उचलून धरलेलं असतं आणि बरोबर तिची कामं तिला करायला लावलेली असतात आणि श्रावणीला म्हणतात की तू काहीच काम करायचं नाही, तिची कामं उद्यापासून ती करणार. ते करू उचलतो की विडा, आम्ही काय घाबरतो की काय? आमची कामं आम्ही करत जाऊ, खायला प्यायला आमचं करत जाऊ, आम्हाला कोणाची गरज नाहीये. अण्णा, सानिका, शुभू यांनी काम केलेलं असतं आणि बरोबर शोभीला वेड्यात काढलेलं असतं. बरोबर डावात अडकलेली असते आणि श्रावणीला उद्यापासून काहीच काम सांगायचं नाही, तिची कामं तीच करणार असते. म्हणजे ठीकच आहे, उद्यापासून मी कोणाचंच काही काम करणार नाही. म्हणते सानिका आणि बाबा तुम्हाला जर शोभाताईंची बाजू घ्यायची ना, उद्यापासून चहा नाश्ता जेवण सगळं आवरणं शोभाताई करणार, तुमचं मी काहीच करत नसते. श्रावणी म्हणते शुभू मी ना फक्त तुझं माझं आणि सासूबाईंचं तिघांचं काम करीन आणि शोभाताई या तिघांचं काम करते. पण चालतंय उद्यापासून शोभाताई या तिघांचं करेल, आपण तिघांचं करूया. कोणीच कोणाचं काम करायचं नाही, काही संबंधच येत नाही. अशी थोबाडावर पडलेली असते. अण्णा म्हणतात चालणारच, शोभी सगळं काम करणार, आम्हाला तुमची गरज नाहीये. ना म्हणतात चालणार म्हणजे चालणारच. श्रावणी तुला काय वाटलं, तू आमच्यासाठी स्वयंपाक बनवणार नाही म्हणजे आम्हाला खायला मिळणार नाही, आम्ही उपाशी राहणार? शोभा स्वयंपाक बनवून स्वतः आम्हाला जेवायला घालीन, बनवशील ना ग? सानिका म्हणते अण्णा विचारती काय, बनवणार म्हणजे बनवणारच ती. अण्णा म्हणतात श्रावणी बघ आता शोभा आम्हाला काहीच कमी पडू देणार नाही, सगळं ती देणार म्हणजे देणार. म्हणतात शोभे बापासाठी एवढं तरी करशील ना ग? होय अण्णा करणार की. करू का नाही करणार, करूच की. मच करायची ना सगळ्यांची, करूच आम्ही कामं. बाहेर जाऊन आलो अशी घाईघाईने बाहेर पळालेली असते. सगळ्यांनी मिळून अशी जिरवलेली असते ना शोभीची की बस. त्यावर सगळेच आता हसायला लागलेले असतात, असे हसतात की बस. आनंदाचं असं वातावरण असतं, सगळे हसत असतात, एकमेकांना टाळ्या देत असतात. मित्रांनो खरं तर हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. सगळेच असतात, काम चाललेलं असतं. अण्णा म्हणतात शोभे कारभारीन दिसत नाही ग सकाळपासून, कुठे ती? त्या आतमध्ये झोपली असेल, कुठे जाणार आहे अण्णा? उशिरापर्यंत झोपत नाही ती. तो थांबा मी तिला उठून आणतो, ती का झोपली ते पण बघतो. ताईला उठवायला जातो तो शुभूला धक्का बसलेला असतो. आई अगदी आता मात्र शुभू जोरात असा किंचाळलेला असतो आई करून आणि शुभूच्या मागे सगळे धावत आलेले असतात. सगळेच आईची ती अवस्था बघतात तर सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा अण्णा म्हणतात जावई बापू बघाव ही का उठत नाहीये. जावई बापू आईचा हात असा वर धरतात आणि खाली टाकतात, तर जोरात असा हात खाली पडलेला असतो, जणू काही ती मेलीच आहे. खरं तर आता आई खरंच मेली आहे की कोणाचं स्वप्न आहे हे जर बघायचं असेल ना मित्रांनो, तर आपल्याला बघायला लागणार आहे उद्याचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.